आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नामपूर येथील इंदिरानगर वसाहतीत समस्यांचे साम्राज्य, रस्ते, गटारी व वीज व्यवस्थेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। बागलाण तालुक्यातील नामपूर येथील इंदिरानगर वसाहतीत मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इंदिरानगर ते मोराणे रस्ता मंजूर झालेला असला तरी प्रत्यक्षात रस्त्यावर खडीचे साम्राज्य असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे 6000 लोकवस्ती असलेल्या या भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून वृद्ध नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यावर होऊन अपघात होत आहेत। वाहनांचे टायर फुटणे व इतर नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। गल्लीबोळांमध्ये साचलेले पाणी, गटर है हमारे नादन बच्चे रहते हैं, ऐसा वही ना हम ये बोल रहे पंचायत वाले को हमने बहुत बार बोला ऐसा, कुछ सुनते नहीं हमारा, कितने बार हमने। कचरा कुंड्यांची दयनीय अवस्था आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गुंडाला येऊ तो पाणी सोडत असून 8 दिवस मा तर नाही, पहिले 3 दिवस मा ये, पण आता 8 दिवस मा धाड असतो। मेहरबानी करी पाय पडी सांगी राहिनो तर काढा गटर। याशिवाय वीज खांबांवरील तारांमध्ये झाडाझुडपांचा पालापाचोळा अडकलेला असल्याने शॉर्ट सर्किटचा धोका आहे। संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली। काही ग्रामस्थांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या गैरवापराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। काही लाभार्थ्यांनी घरकुले विक्री किंवा भाड्याने देऊन आर्थिक फायदा घेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। निवडणुकीच्या काळात उमेदवार मतांसाठी येतात, मात्र निवडून आल्यानंतर इंदिरानगरकडे दुर्लक्ष केले जाते अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। साक्री रोड ते मोराणे हा मुख्य रोड जात असून त्या रस्त्यावर शाळे विद्यार्थ्यांसाठी व वयोवृद्ध आजोबा आजींसाठी शासनाने एक बस त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तरीसुद्धा या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे। गेल्या 20 वर्षापासून सन 2000 मध्ये निवडून आलेले माजी ग्रामपंचायत सदस्य मुन्नाभाई यांनीही माध्यमांसमोर परिसरातील समस्यांवर भाष्य केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे, महिला व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी संबंधित प्रशासन व ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून रस्ते, स्वच्छता व वीज व्यवस्थेच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे, बागलाण। गंडून पडून मरण्यापेक्षा आम्ही या रस्त्यासाठी लढून मेलो तरी आम्हाला मान्य आहे। तरी आम्ही काही दिवसाचा अल्टिमेट देतो। घरनी दारनी झोपडा पडी जायचे, पत्रानं घर एवढा लेकर घेऊन कधी कामले जाई, काम बी नाही शेतीले, शेतीबाडी मा कसं काय राहील। नी बेखोली भाड्यावर दिलेली होती का? भाड्यावर दिली होती पहिले। त्याच्या कथाचा पट्ट्या भरवा, पाणी पट्टी, नळ पट्टी, घर पट्टी, याला तर या दखी घ्या ना मजा नचत नाही, घराशिवाय धतच नाही, आणि गरीबला काय घर शेतच नाही, अशा घर पडेल शेतात त्याचे घर नाही, त्याचे घर द्या भाडा घेतो सामने गरीब दुबळा पोसून आम्ही घर नाही दारा नाही स्वतःला एक घर आमले बांध